घालायचे ते 3 दिवस. 3 दिवस पाण्यात भिजत घालायचे. त्याच्यात दररोज पाणी काढायचं. रोज पाणी. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आमची सकाळ खूप लवकर सुरू झाली आहे. आत्ताच उजेडायला लागलंय. तर हे बघा आमचं इथे काय सुरू आहे. तर आज आम्हाला खारोड्या घालायच्या आहे. तर आत्या तर बऱ्याच वेळच्या उठलेल्या आहे, मी आत्ताच उठले आणि आता त्याला उकळा आलेला आहे. तर चला आम्ही ते मागे मस्त चूल वगैरे पेटून तयारी केली आहे. त्यामध्ये तिखट टाकलं तर परत उकळा गेला का? उरायला का? किती छान फुलं खुललेत बघा. आता छोटे छोटे झाले ना आता याची साईज. उन्हाळ्यामुळं. पावसाळ्यात खूप मोठे मोठे येते फुलं. शिजायला लागलं का आता? लागलं शिजायला. आता किती वेळ शिजू द्यायचं? अजून 2-4 घंटे, 3 घंटे. हे पांढरा नाही दिसले नाही का नाही अशा ते शिजलं मग. अजून पांढरा दिसते. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. हा आता झाकण ठेवून द्यायचं. पेपर होते ते झाकण ठेवून देते, शिजत होते. आज मी सकाळी केस सुद्धा नाही आवरलेले. आता सकाळी घाई गडबडीतच झालं, कारण उठायला थोडा उशीर झाला आम्हाला. आणि सकाळी एवढी छान हवा सुटलेली इकडं. तर बघा आमच्या घरामागे सगळे झाडच आहे. केळीची सुद्धा झाडं लावलेली आहेत आत्याने. हे प्राजक्ताच्या फुलाचं झाड आहे. आणि हा दोडक्याचा वेल लावलेला आहे. त्याला गिलके म्हणतात पुण्याकडे तेवालं. परत इकडे सुद्धा शेजाऱ्यांचे झाड आहे. आंबा, लिंबुनी, जास्वंद आम्ही सुद्धा लावलेलं आहे तिकडे. तर आम्हाला देवाला वगैरे घरचेच फुलं असतात. आणि खूप छान फ्रेश वाटतंय गावाकडे असं बाहेर. तर आता ते खारोड्याचं शिजायला 5 ते 10 मिनटं वेळ लागल. त्यानंतर मग आम्ही घालायला जाऊ वरती. आता ते शिजतंय ना तोपर्यंत मी रांगोळ काढून घेते, कारण सकाळी झाडून सडा झालेला होता. रांगोळ काढायची राहिली होती माझी. तर त्याला अगोदरच उकळा आला, म्हटलं अगोदर ते करू. आणि रांगोळी डन. तर सकाळी मस्त झाडून घ्यायचं, सडा टाकायचा, अंगणात रांगोळी काढायची. हे ना गावाकडचं एक प्रतीकच म्हटलं जातं. तर बघा किती छान फ्रेश वाटतंय. सगळे झाडून घेतात, पूर्ण गल्ल्या वगैरे झाडून घेतात. त्या शहरातही बघायला मिळत नाही, कारण शहरात काय म्युन्सिपाल्टीची बायका येतात आणि झाडून जातात. तर आता तिथं कल्या खायला. कण्या कसल्या? हे याच्यानं. हा का? आतमध्ये का? खात पण असते ते? हो. 1-1.5 तास लागला असेल शिजायला. 2 तास. 2 लागले का? 2 तास लागले त्याला शिजायला. आता शिजून झालंय आणि आत्या करताय आता. काकून नको करूया बारीला दडसच राहू द्या. दडत नसते ठुत्या. माय म्हणती जाड बनवा. जाड बनवल्यात त्या चांगल्याने लागणार माय. दडस असली कुटकं मोडून खाता येतो. आत्या एकदा बनवता हे कशा बनवतात सांगून द्या एकदा रेसिपी. याला काय करावं लागते, कण्या बाजरे धुयाचे, पुन्हा भरून काढायचे आणि आंबू घालायचे ते 3 दिवस पाण्यात भिजत घालायचे. त्याच्यात दररोज पाणी काढायचं.
रोज पाणी काढलं ना ते जास्त आंबट होत नाही. मग पांढऱ्या शिपीत येते त्याच्यावरले टकर निघून जाते. आणि शिजताना काय टाकायचं याच्यात? शिजताना तिखट मीठ आणि लसण जिरं उकळा आला की त्याच्यात सोडायचं वाटण करून आणि उकळा आला की कण्या हाताळून घ्यायच्या त्याच्यात आपल्या कोरड्याच्या चिकासारखं. खूप टेस्टी लागते खायला वाळल्यावर. आता वाळल्यावर दाखवल मी तुम्हाला. आता याला बराच वेळ लागन, तोपर्यंत आत्या हे करून घेते. आता मी घरातलं कामावरून घेते आणि माई ते बसलीये. आत्याचं कसं करणं सुरू आहे बघती. तर चला आता आत्या करताय तोपर्यंत मी घरातलं आवरते. आणि हे घराच्या पाठीमागे सुरू आहे सगळं. आणि इथे मॅडम उठून बसल्यात. हो ना, खिडकीतून बघत होतो आम्हाला. खरं काय करतोय आम्ही? पापडीने खारोड्या. पापडी आवडती तुला? झोप झाली? चला सूर्य निघतोय आता. निघलाय हा निघलाय. तर आता सगळं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालंय आणि आत्याचं सुद्धा खारोड्या बनवून झाल्यात. तर सानू बघा कशी रेडी झालीये आणि हे जेवण करता इकडे. किती छान गोड दिसतंय ना. घागरा कोणी आणला होता हा? आईनी मामानी. तिला असं घागरा वगैरे खूप आवडतो, म्हणजे खूप जास्त. आता खेळतीये आणि घागऱ्याची आठवण आली की मग तोच लागतो दिवसभर मेकअप झाल्यानंतर. हो ना. पुण्याला जायचं का ग आपल्याला? नको, इथंच राहायचं का? हो का. पुण्याला नाही आवडत आम्हाला. हो ना सानू. चला आता आम्हाला सुद्धा जेवण करायचं आहे. तर आत्याचं आवरलं की मग आम्ही सुद्धा करू. आणि यांचं सुरू आहे आणि शेतामध्ये ना मकाचं खळ काढणं सुरू आहे. तर मामा शेतात गेलेले सकाळीच. तर आत्ताच माझं सगळं काम आवरलंय आणि आत्या बाहेर सोयाबीनचं बी चाळताय. दरवाजा लावून घेते. आणि यांचं सुद्धा काम सुरू आहे. मस्त कूलर वगैरे लावलं यांनी. हे बघा मजेत. सानू मॅडम मोबाईल बघताय आणि बाहेर आत्या बी चाळताय. आणि मला पण हे आता हरभऱ्याचं बी निवडायचंय थोडंसं. काय झालं? खाऊ घालायचं का? मी खाऊ घालू का? तू व्यवस्थित बस मग. मागे हो. हो मागे पडशी. काय खाती? शेव खाती. बाहेर ना खूप भयंकर ऊन आहे आणि आभाळ सुद्धा येत आहे. ढग येत आहे. आणि या खारोड्या ना तळून खूप छान लागतात. किंवा आपण पापडच्या चटणीसारखी त्याची चटणी सुद्धा करू शकतो चपाती सोबत खायला. एक एक काढायची गरजच नाही का? असंच ताणवायचं.
पडून जाते खाली. छान झालं. त्या पहिल्या याचा आणि याचा कलर वेगळा आहे ना. ते जसं काळं होते हो ना.